हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माझा क्लास. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अ टीनेजर्स प्रेयर म्हणजेच काय, एका किशोरवयीन मुलाची प्रार्थना. या कविता आहे. ही कविता मित्रांनो इयत्ता 10वीतील इंग्रजी या विषयाची पहिली कविता आहे. तर पाहूयात या कवितेमध्ये. पहा, अ टीनेजर्स प्रेयर म्हणजेच काय, एका किशोरवयीन मुलाची प्रार्थना. पहिला टांजा पाहू. इच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स म्हणजेच काय मित्रांनो, प्रत्येक दिवस हा काय असतो, आपल्यासाठी एक नवीन सुरुवात असतो. इच डे म्हणजे काय, प्रत्येक दिवस. ब्रिंग्स ब्रिंग्स म्हणजे काय, आणतो. काय आणतो, नवीन सुरुवात आणत असतो. प्रत्येक दिवस आपल्यासाठी एक नवीन सुरुवात असते. या नवीन सुरुवातीमध्ये आपण काय करू शकतो मित्रांनो, डिसिजन्स आय मस्ट मेक. तुम्ही काय केले पाहिजेत, डिसिजन्स, तुमचे जे निर्णय आहेत ते तुम्ही काय केले पाहिजे, मस्ट मेक, हे निर्णय तुम्ही घेतले पाहिजेत. कोणत्या दिवशी, प्रत्येक दिवस असतो हा नवीन सुरुवात असल्यामुळे तुम्ही निर्णय घेऊ शकता. तुम्हाला आजचं जो कार्य आहे, तुमचं काम आहे, ते आज काय आपल्याला काम आहे किंवा कोणचं कार्य आहे, कोणचा होमवर्क आहे, कोणचा अभ्यास आहे, कोणत्या विषयाचा, हे तुम्ही ठरवून ते तुमचं कार्य जे आहे ते तुम्ही करू शकता. ही दिवसाची नवीन सुरुवात आपण या पद्धतीनं चांगला निर्णय घेऊन करू शकतो. या पहिल्या दोन लाईन मध्ये आपल्याला हा अर्थ पाहायला मिळतो. पहा त्यानंतर, आय एम द ओनली वन टू चूज. मी काय आहे मित्रांनो, हा जो निर्णय घेणार आहे तो फक्त आणि फक्त कोण आहे, मीच. आपण स्वतःचे निर्णय आपण स्वतःच घेऊ शकतो. त्यामुळे आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. जो मार्ग मला निवडायचा आहे, जे कार्य मला करायचंय, ते फक्त आणि फक्त मीच ठरवणार आहे, हे आज मला काय करायचं. तर पहा आता, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. आपण स्वतःनेच हे ठरवायचं आहे, जीवनाचा मार्ग ठरवायचा आहे, की जो काय करेल मित्रांनो, दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस, जो की काय करेल, आपल्याला एका महान यशाकडे घेऊन जाईल. ग्रेट सक्सेस म्हणजे काय, एक महान यश. आपण असा रस्ता निवडायचा आहे जीवनाचा, की जो की काय करेल, आपल्याला एका महान यशाकडे घेऊन जाईल. किंवा ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड म्हणजेच काय, किंवा आपल्याला अशा वाईट मार्गाने घेऊन जाईल. त्या मार्गाने गेल्यावर काय होईल, आपल्याला दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. त्या वाईट मार्गाने गेल्यावर आपल्याला खूप दुःख, यातना, ताण आपल्याला काय करावं लागेल, सहन करावं लागेल. हे आपण ठरवायचे. जीवनाचा मार्ग निवडताना आपल्या हातात असतं. आपण चांगल्या मार्गाने जायचं, चांगले काम करायचे, चांगला अभ्यास करून चांगली मोठी नोकरी मिळवायची, किंवा वाईट मार्गाने जाऊन वाईट मित्रांच्या संगतीला लागून आपण काय करायचं, त्या वाईट मार्गाने गेल्यावर काय होईल, आपल्याला खूप सारे दुःख, यातना भोगावे लागतील. हे आपण स्वतःचं स्वतःनी ठरवायचं आहे. त्यामुळे पहा, इथं काही शब्द आहेत ते पाहूयात. डार्कंड. डार्कंड म्हणजे काय मित्रांनो, हिअर इट रेफर्स टू इव्हिल. इव्हिल म्हणजे वाईट, वाईट मार्ग, वाईट संगत. जर तुम्ही वाईट संगतीने गेलात, वाईट मार्गाने गेलात, तर काय होतं मित्रांनो, आपल्याला दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. डिस्ट्रेस म्हणजे काय, चिंता, ताण, दुःख आपल्याला काय करावं लागतं, तिथं सहन करावं लागतं. पाहता, हे दोन टांजा झाला. यानंतर पुढे पाहूयात. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. हे देवा काय कर, कृपया माझे डोळे उघड, मला कळू दे. दॅट आय माइट क्लिअरली सी. जेणेकरून काय होईल, मला दिसायला लागेल, चांगल्या पद्धतीनं समजायला लागेल. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. आणि मला काय कर, मला जी चांगली बाजू आहे, राईट बाजू म्हणजे काय मित्रांनो, सत्याची जी बाजू आहे, त्या बाजूने उभं राहण्यासाठी मला काय कर, मदत कर. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. आणि माझ्यातील जे चांगलं आहे, चांगलं कार्य आहे, ते काय करू दे, बाहेर येऊ दे. पहा मित्रांनो, कधी पण राईट साईडला उभं राहणं खूप महत्वाचं असतं. राईट साईड म्हणजेच काय, योग्य मार्ग, जे की सत्याची बाजू आहे, त्या मार्गाने उभं राहणं हे कधी पण चांगलं असतं. आणि त्या सत्याच्या बाजूने जर आपण उभं राहिलो, लढलो, तर काय होतं, आपल्यातील चांगलेपणा काय होतो, बाहेर येत असतो.
त्यामुळे तो देवाकडे मागणं काय मागतोय? हे देवा मला काय कर, माझे डोळे उघड, मला चांगलं काय आणि वाईट काय यातील फरक कळू दे, हे मला काय करू दे, चांगल्या पद्धतीने दिसू दे. मी ज्या मार्गाने जातोय, मी ज्यांच्यासोबत राहतोय, जे पण वागतोय, जे पण कार्य करतोय ते बरोबर आहे का चूक आहे, हे मला काय कर, कळू दे. या पद्धतीचं या टांजामध्ये सांगताना दिसतोय. पहा यानंतर पुढच्या टांजामध्ये काय सांगतोय? हे लॉर्ड टू जस्ट से नो, मला काय कर, फक्त नाही म्हणण्याची ताकद दे. आता नाही म्हणण्याची ताकद दे कशासाठी म्हणतोय? कारण का व्हेन टेम्पटेशन कम्स माय वे, जेव्हा टेम्पटेशन म्हणजे काय, भुरळ किंवा वाईट मार्गाने वाईट संगतीला जाण्याचा मोह जेव्हा माणसाला होतो, तेव्हा काय होतं मित्रांनो, आपल्याला नाही म्हणता आलं पाहिजे. एखादा मित्र, एखादा आपला सोबती काय करत असेल, वाईट वागत असेल आणि तो आपल्याला त्यासोबत वाईट कार्य करण्यासाठी बोलवत असेल, तर आपण काय म्हणलं पाहिजे? नो म्हणलं पाहिजे, नको म्हणलं पाहिजे. तुझं तू कर, तुझे जे कार्य आहे तू कर, ते मला सोबत घेऊ नको. अशा पद्धतीनं आपण तिथं नो म्हणण्याची ताकद दे, असं तिथं तो मुलगा म्हणतोय. पहा आता दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन, आणि जेणेकरून मी काय करेल, असा मोह काय करेल, आवरेल. आणि या मोह आवरल्यामुळे काय होईल मित्रांनो, आपली दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन, आपलं शरीर जे आहे ते काय होईल, क्लीन राहील, स्वच्छ राहील. अँड फिट फॉर लाईफ इच डे, आणि प्रत्येक दिवशी मी काय करेल, फिट राहील, निरोगी राहील. पहा मित्रांनो, जर आपण चुकीच्या मार्गाने गेलो नाहीत, चुकीचं ज्या गोष्टी आहेत त्या केल्या नाहीत, तर त्याने काय होतं, आपली बॉडी क्लीन राहते आणि फिट पण राहते. तर यामुळे तो देवाकडे मागणं मागतोय, फक्त मला काय कर, नाही म्हणण्याची ताकद दे. पहा टेम्पटेशन, इथे टेम्पटेशनचा अर्थ दिलेला आहे मोह. मोह म्हणजे काय? अ स्ट्रॉंग विश टू डू समथिंग बॅड ऑर रॉंग. पुढे पाहूयात, ह्याचा नेक्स्ट स्टांजा आहे, व्हेन माय टीन एज इयर्स आर ओव्हर, जेव्हा माझं काय होईल, टीन एज इयर्स, किशोर वय जे आहे ते संपेल, तेव्हा आय नो दॅट आय विल सी, तेव्हा मला समजायला लागेल, दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट, जो पण मी काय केले मित्रांनो, जीवन जगलो आहे, जे आपण जीवन जगलो ते कसं होतं, खूप चांगलं होतं, बेस्ट होतं. विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी, आणि तुझ्यासोबत जेव्हा तू माझ्यासोबत असशील, तेव्हा मी काय करेल, मला हे समजायला लागेल, काय केलं मी आतापर्यंत जे पण जीवन जगलो आहे ते कसं होतं, चांगलं होतं. जे मॉर्स जे आहेत हे रायटर आहेत मित्रांनो या कवितेचे, या पद्धतीची ही कविता होती. तर पहा मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रासोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून काय होतील, तुम्हाला असेच व्हिडिओ जे आहेत ते पाहायला मिळतील. यावरील क्वेश्चन आन्सर जे आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत, तर ते पुढच्या पार्टमध्ये पाहू. थँक्स फॉर वॉचिंग.